निष्काळजीपणाची पूर्ण हद्द पार झाली आहे महानगरपालिकेच्या या साईडवर। महानगरपालिकेच्या ह्या स्विमिंग पूलच्या साईडवर इलेक्ट्रिक रूम आहे। या रूम मध्ये 5 दिवस एकच माणूस मरून पडला होता। हा निष्काळजीपणा महानगरपालिकेचा आहे की या कॉन्ट्रॅक्टरचा? बाजूच्या असलेल्या ओडियन मॉल सांगतो आहे, बाहेरच्या दुकानांना वास येत आहे, पण आतमध्ये कामगारांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही, कोणत्याही प्रकारची भनक नाही। मी त्याच दिवशी या महिन्याच्या 11 तारखेला इथे जेव्हा हा घटना झाली त्याच दिवशी मी इथे आलो होतो। मी बघितलं सगळ्या लोक इथे पोलीसवाले जमा होते, पोलीसवाले आले होते, पोलिसांनी चौकशी केली, सगळं झालं, पण अजूनही ही साईड पूर्णपणे काम चालू आहे। हे जर गोष्ट कोणत्या सामान्य बिल्डरच्या साईडवर झाले असते तर ते बिल्डरचं काम महिनाभर तरी चालू दिलं नसतं। ही महानगरपालिकेची तीच साईड आहे जी 95 करोडला एका कॉन्ट्रॅक्टरला दिली आहे महानगरपालिकेने। एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे या सगळ्या गोष्टी दाबल्या जात आहेत का? महानगरपालिकेची साईड असल्यामुळे या गोष्टी दाबल्या जात आहेत? इथे माणूस मेला होता याची कोणत्याच गोष्टीची कल्पना कोणालाच नाहीये का?